विधानसभेच्या उमेदवारांची मतमोजणी सुरू होताच बाळापूरचे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख हे हजारांहून अधिक मतांनी पुढे होते आणि मतांची ही तफावत सातत्याने वाढत राहिली आणि त्यांनी विजय आपल्या नावे केलाय। ॲडव्होकेट खतीब आणि नितीन देशमुख यांच्यात मतांचा फरक खूपच कमी होता, पण त्यानंतर मतमोजणीत नितीन देशमुख सतत पुढे राहिले आणि अखेरीस ते 11,476 मतांनी विजयी झाले। नितीन देशमुख यांनी बाळापूर विधानसभेत आपला विजय नोंदवला। यावेळी शिवसेनेचे उबाटाचे विजयी उमेदवार नितीन देशमुख यांना एकूण 77,369 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर वंचित येथील नातिकोद्दीन खतीब यांना 65,613 मतं मिळाली। कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह दिसून आला। शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख यांचा विजय झाल्याची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून विजयाचा जल्लोष साजरा केला, ज्यात लाखोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। बाळापूर मतदारसंघातल्या लोकांचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो। सर्व मुस्लिम हिंदू धर्मातल्या सर्व लोकांनी प्रचंड मताधिक्याने मला मतदान केलं। माझ्यावर जे प्रेम केलं, जे विश्वास ठेवला, तो विश्वास मी कदाचित दूर जाऊ देणार नाही, विश्वासघात होणार नाही। मग तो हिंदू असू द्या का मुस्लिम असू द्या का बौद्ध असू द्या, त्या सर्व समाजातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केलं, माझ्यासाठी जे मेहनत केली, आता 5 वर्ष मला त्यांच्यासाठी मेहनत करायची आहे, त्यांचे कामं करायचे आहेत आणि पुरच्छ मी या मतदारसंघातल्या सर्व लोकांचे मनापासून हृदयापासून आभार मानतो।